टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून मल्हार सर्टिफिकेटवरून कुठेतरी मोठ्या प्रमाणात वातावरण तापलेलं पाहावयास मिळत आहे. एकंदरीतच नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन द्यावं ही योजना मांडली होती, त्याचा प्रस्ताव दिला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या वादंगाला राज्यात सुरुवात झालेली आहे. यातच जेजुरी देवस्थान संस्थांच्या वतीने एका विश्वस्ताने मल्हार या नावाला विरोध आहे असं एक पत्र नितेश राणे यांना दिलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जेजुरी देवस्थान असेल येथेच फळी निर्माण झाली. त्यानंतर देवस्थानच्या वतीने देखील एक पत्र काढण्यात आलं. त्या पत्रामध्ये मल्हार या सर्टिफिकेशनला आमचा पाठिंबा आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने काल जे प्रमुख विश्वस्त आहेत अभिजित देवकाते यांनी नितेश राणे यांची भेट घेतलेली आहे. आपल्यासोबत अभिजित देवकाते आहेत. सर, काय सांगाल, खऱ्या अर्थाने काल तुम्ही राणे साहेबांची भेट घेतलेली आहे, काय चर्चा झाली? प्रथम सर्वांना जय मल्हार. जेव्हा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला अशी एक गोष्ट समजली की नितेश राणे साहेबांनी मल्हार सर्टिफिकेट योजना ह्या योजनेचं वेबसाईट लॉन्चिंग केलेलं आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जे हिंदू समाजातील मटन विक्रेते आहेत त्यांना एक सर्टिफिकेट ते लागू करणार आहे, ज्या माध्यमातून आपल्या संपूर्ण हिंदू समाजाला मटन आपण कुठून खरेदी करावं, ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याच्याकडून मटन खरेदी करावं, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचं कुत्र्याचं मांस असेल म्हणजे गुरांचं मांस असेल हे खायला मिळू नये. त्यामुळं हिंदू समाजाकडूनच ते मटण खरेदी करावं असं त्यांनी याच्यासाठी एक योजना लागू केली. त्यानंतर आमच्या श्री मार्तंडदेव संस्थांचे एक विश्वस्त आहेत, त्यांनी ही योजनेला समर्थन दिलं. पण ह्या मल्हार ह्या नावाने त्यांनी कुठेतरी त्यांचा आक्षेप नोंदवला होता, पण ते त्यांचं व्यक्तिगत मत होतं. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून अशी एक चर्चा झाली की श्री मार्तंडदेव संस्थांचा ह्या योजनेला कुठेतरी विरोध आहे, त्यामुळं ह्या विरोधाला कुठेतरी हा विरोध थांबावा आणि खरंच श्री मार्तंडदेव संस्थांच्या विश्वस्त मंडळाची ह्याला विरोध नाही यासाठी आम्ही सर्व विश्वस्त मंडळांनी काल एक फोनद्वारे आम्ही सर्वांनी कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली, एक साधक बाधक चर्चा केली आणि बहुमताने असा निर्णय घेतला की माननीय नितेश राणे साहेबांनी जो काही निर्णय घेतलेला आहे मल्हार सर्टिफिकेट योजनेचा, त्या योजनेसाठी आणि त्या मल्हार या नावासाठी श्री मार्तंडदेव संस्थेच्या वतीने आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सर्वांनाही सांगायचं आहे की जर ह्या योजनेच्या माध्यमातून खरंच हिंदू समाजाच्या म्हणजे खाटीक समाजातील आपल्या युवकांना माणसांना जर रोजगार उपलब्ध होणार असेल, जर अधिकृत त्यांना रोजगारासाठी संधी मिळणार असेल तर आपण सर्वांनीही ह्या योजनेसाठी समर्थन करावं. काका, खऱ्या अर्थाने आज ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात या योजनेला कुठेतरी विरोध केलेला पाहावयास मिळत आहे. एकंदरीत ही जेजुरीमध्ये परिस्थिती आहे, काय सांगाल या संदर्भात? आजच मी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बघितलं की जेजुरीमध्ये कुठेतरी थोडासा एक निषेध व्यक्त केला, पण मला त्या प्रत्येक शेवटी जेजुरी आज जशी बारामती मला आहे तशी जेजुरी माझ्यासाठी माझं आता घर झालेलं आहे. तिथले लोकही माझे आहेत, त्यामुळं त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठेतरी मात्रही रोष नाहीये. पण त्यांनी जो विचार मांडला की मल्हार हा नाव नको, पण मला त्यांना एवढंच सांगायचंय की आपण मल्हार म्हणजेच खंडेराय हे अखंड हिंदुस्थानाचं कुलदैवत आहे. आपण आपल्या घरामध्ये कुठल्या एखादं शुभ कार्य करत असेल किंवा नवीन व्यवसाय करत असेल तर त्याला कुलदेवतेचंच नाव देतो किंवा त्यांच्या साक्षीने जो रोजगार व्यवसाय सुरू करतो. तर आज राज्य सरकारच्या वतीने जर ही योजना किंवा नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून किंवा हिंदू समाजाच्या माध्यमातून जर मल्हार सर्टिफिकेट योजना जर अंमलात येणार असेल तर श्री मल्हारी खंडेरायांचं नाव देण्यासाठी त्या योजनेसाठी सर्वांनी समर्थन द्यावं. काका, तुम्ही नितेश राणे यांच्याशी चर्चा केली, या चर्चेमध्ये कोणते मुद्दे होते प्रमुखता येणाऱ्या काळात ते समाजासाठी फायदेशीर असतील किंवा या योजनेसाठी तुम्ही जर पाठिंबा दर्शवलेलाच आहे, काय चर्चा नक्की झाली? काल नितेश राणे साहेबांचं आमचं बोलणं झालं, तेव्हा त्यांना आम्ही संध्याकाळी भेटायला गेलो. तर त्या भेटीमध्ये आमची अशी चर्चा झाली, त्यांनी उलट आम्हाला समजून सांगितलं की मल्हार नावामुळं आपल्याला नुसतं देशभरातूनच नाही तर बाहेरच्या देशामध्ये जो आपला हिंदू समाज आहे जो मटन व्यवसाय करतो त्यांचेही फोन यायला लागले, त्यांचेही रजिस्ट्रेशन वाढायला लागले की आम्हाला मल्हार रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट द्या, जेणेकरून संपूर्ण देशभरातील जगभरातील हिंदू आपल्याकडूनच मटन खरेदी करतील. काका, एकंदरीत खंडेराय हा अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, परंतु आपल्यातलाच एक विश्वस्त विरोध करतो. खऱ्या अर्थाने तिथून या प्रकरणाला सुरुवात झाली. कसं पाहता या बाबीकडे? त्यानंतर तुम्ही त्या विश्वस्तांशी चर्चा केली का? काय नंतरचा कसा? आमचे जे एक विश्वास आहेत त्यांनी योजनेला समर्थन दिलं पण त्या नावाला विरोध केलं. पण मला त्यांना एवढंच सांगायचंय की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतो की कुठलंही मटणाचं दुकान असेल, कुठलंही हॉटेल असेल, बार असेल, अनेक बार असे आहेत, अनेक हॉटेल मटणाचे असेल ज्यांना कुलदेवी देवतांचं नाव आहे. मग कुलस्वामिनी आहे, जगदंबा आहे, तुळजाभवानी आहे, मल्हार आहे, खंडेराय आहे, अनेक देवी देवतांची नावं त्या मटणाला आहेत.
एवढंच नाही तर बारामतीमध्ये आपण जर बघितलं तर जय मल्हार तमाशा मंडळ आहे. म्हणजे जर म्हणजे हिंदू समाज आपल्या कुलदेवतेच्या नावाने व्यवसाय करत असेल तर त्याला विरोध असणं कुठंच हे नाहीये. शेवटी ती त्यांचीही आस्था आहे. म्हणजे जेजुरीचा खंडोबा हा कुठल्याही व्यक्तीचा किंवा कुठल्याही एका गावाचा नाही, तो समस्त 18 पगड जातीचा 12 बलुतेदारांचा देव आहे. काका तुम्ही एक प्रमुख पदावरती आहात. कसं पाहता या योजनेकडे, कशा पद्धतीने येणाऱ्या काळात फायदा होईल? आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये काय झालंय, मटणामध्ये बऱ्याच म्हणजे बहुतांश मध्ये भेसळ व्हायला लागली. मी कुठेही गेला आपण समजा आपल्याला जाणीवपूर्वक कुत्र्याचं मटण चाललं जातं, गाईचं बैलाचं मटण चाललं जातं. एक विश्वासार्हता कुठेतरी कमी झालेली आहे. म्हणून हिंदू समाजातला प्रमुख खाटीक हिंदू समाज जर ह्या व्यवसायामध्ये अग्रेसर काम करत असेल तर त्या समाजाला कुठेतरी प्रोत्साहन मिळावं म्हणून नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून ही योजना पुढे आणलेली आहे. आणि ह्या योजनेला मी समस्त हिंदू समाजाला एक आव्हान करतो की आपण या योजनेला समर्थन द्यावं, एवढं समर्थन द्यावं. नक्कीच हे होते जेजुरीचे प्रमुख विश्वस्त अभिजित काका देवकाते. तर जे मार्तंड देवस्थान ट्रस्ट आहे यांच्या वतीने आमच्या जरी दुफळी असली परंतु ज्या एका विश्वस्ताचा त्या नावाला विरोध होता, मात्र या योजनेला पाठिंबा आहे. तसेच आम्ही चर्चा देखील केलेली आहे आणि एकंदरीत आमच्या चर्चेतनं असं निष्पन्न झालेले आहे की या योजनेला आमच्या जेजुरी मार्तंड देवस्थानचा पूर्णतः पाठिंबा आहे, असं प्रमुख विश्वस्त असणाऱ्या अभिजित देवकाते यांनी सांगितलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.